हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी। आज कच्च्या टमाट्याचीच भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे, पण ही माझ्या पद्धतीची दाखवणार आहे की मी ही रस्सा भाजी कशी करते, म्हणजे पातळ जी करायची असते ती कशी करते। मध्ये दाखवली ती कोरडी होती, आता ही पातळ भाजी मी कशी करते ते दाखवणार आहे तुम्हाला। याला लागणारे साहित्य सांगते। कच्चे टमाटे, आणि आपल्याला जेवढं पाहिजे ना, किंवा आपल्याला किती अंदाज पाहिजे, किती जणांसाठी करायचे त्या अंदाजाने तुरीची डाळ घ्यायची। तर तुरीची डाळ मी सगळ्या डाळी, फक्त हरभऱ्याचे सोडून बाकी सगळ्या डाळी मिक्स घेतल्या। तुम्ही नुसती तुरीची घेतली तरी चालेल। मी हे सगळ्या डाळी मिक्स मी एक वाटी घेतली। आणि गोडा मसाला, जिरं मोहरी, हळद, हे शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे, ही कोथिंबीर, आणि हे हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले, आणि आलं लसूण। बस आलं, एवढंच साहित्य लागते। आता हे कसं करायचं तुम्हाला सांगते। ही तुरीची डाळ आहे ना, तुरीची म्हणजे सगळ्या डाळी मिक्स। आता ही छान मी धुवून घेते आधी। नाही वा, ही मी डाळ छान धुवून घेतली। आता याच्यामध्ये ना हे टमाटे छान चिरून घेतले, हे टमाटे सगळे टाकून देते, आणि हिरव्या मिरचीचे तुकडे हे पण टाकते, शेंगदाणे, बस याच्यात एवढंच घालायचं। आणि आता याच्यामध्ये पाणी घातलं, आणि ह्या कुकरच्या छान 3 शिट्ट्या मी आता करून घेते। आणि मी आता हे सगळं कुकरला लावलंय, खाली थोडा भात लावला, भात पण होईल म्हटलं, आणि भाजी पण शिजून येईल म्हणून 2 भांडे लावले मी। तर आता हे माझं सगळं कुकरला, तर आता गॅस लावते, गॅसवर ठेवते। 3-4 शिट्ट्या, 4 काढल्या तर फार छान होईल, कारण टमाटा आहे ना तर छान मऊ झाला पाहिजे तो। मग 4 शिट्ट्या काढायच्या। आता बघा मी 3-4 शिट्ट्या अशा करून घेतल्या छान कुकरच्या। आणि बघा आपले हे छान शिजलंय। आणि आता हे मी छान मॅश करून घेते। डाळ छान शिजली, 4 शिट्ट्या झाल्यानंतर छान शिजली, कारण सगळ्या डाळी मिक्स आहे, पटकन शिजते। आणि याच्यामध्ये मिरच्या टाकल्या ना, ते मिरच्या पण माझा चांगल्या हे होऊन जातात, शिजलेल्या असतात बारीक होतात पटकन। आणि याच्यामध्ये बघा टमाट्याची एक फोड नाही राहिलेली, आता मी तुम्हाला बघा एक फोड पण अशी राहिलेली नाहीये, सगळं असं आपली डाळ छान शिजलेली आहे। आणि आता टमाट्याची एक फोड पण नाही आहे याच्यामध्ये। आता याला फोडणी द्यायची। आता याला फोडणी देते। आणि खूप सुंदर
आपल्याला तेवढं पातळ करायचं, जेवढी लागेल तेवढी पातळ करायची. बघा आपली भाजी तयार आहे. टमाट्याचं वरण म्हटलं तरी चालेल. याला मीठ घालते, मीठ घालायचं आणि वरून थोडी कोथिंबीर घालते. हे आपलं टमाट्याचं वरण म्हटलं तरी चालेल, तयार आहे. मी याच्यामध्ये तिखट घालत नाही, कारण हिरव्या मिरच्या मी भरपूर घातल्या आहेत, त्याच्यामुळे तिखट नाही घातलं. तुम्ही लाल तिखट घातला तरी चालेल किंवा कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल. मी गोडा मसाला घातलाय आणि तिखट बिलकुल नाही. बघा टमाटा दिसतोय का? टमाट्याचे साले दिसतील, पण टमाटा एक पण दिसणार नाही याच्यामध्ये. छान काळ शिजले. आपलं वरण तयार आहे. हे बघा आपल्या टमाट्याचं वरण म्हणा किंवा टमाट्याची भाजी म्हणा, भाजी तर कोरडीच असते, वरणच, कारण मी सगळ्या डाळी मिक्स केल्या आहेत. तर हे टमाट्याचं वरण, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आणि डाळी म्हणजे मी तुरीची डाळ घेतली, मसूरची डाळ आणि मुगाची डाळ, फक्त तीनच डाळी घेतली. मी उडदाची डाळ याच्यामध्ये घेतली नाही, हरभऱ्याची डाळ याच्यामध्ये घेतलेली नाही. मूग, मसूर आणि तूर एवढे डाळी मी याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्या डाळी मिक्स किंवा नुसत्या तुरीच्या डाळीमध्ये केलं तरी खूप छान होती ही भाजी. हरभऱ्याची डाळ मी नाही घेतली याच्यामध्ये आणि उडदाची नाही घेतली. बघा ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवीन नवीन माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि ही भाजी भाकरीसोबत पण छान लागते. खरं सांगू का, ही भाजी पोळीपेक्षा ना भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी. आणि भातासोबत तर प्रश्नच नाही, छानच लागते. पण ही भाजी पोळीपेक्षा भाकरीसोबत कुस्करा करून खायला खूप छान आहे ही भाजी. करून बघा एकदा. नुसते हिरव्या मिरचीची करून बघा. तुम्ही लाल तिखटाची करत असाल ना, तर कदाचित तुम्ही लाल तिखटाची करत असाल तर हिरव्या मिरचीची करून बघा, खूप छान चव लागते. पण एवढीच आहे की हिरव्या मिरची जरा जास्त लागतं त्याला. आपण लाल तिखट प्रमाणात घालतो, हिरवी मिरची कशी किती तिखट आहे आपल्याला माहिती नसेल, मग आधी पाहिजे चव आणि मग घालायची मिरची. बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.